रोजची देवपूजा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण जर आमच्या या संस्कृत साधना यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पूजेसाठी लागणारं साहित्य: हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा, हे भस्म आहे, अष्टगंध आणि खडीसाखर. देवाला वाहण्यासाठी फुलं, पंचामृत किंवा दूध साखर, खडीसाखर, देवाला ठेवण्यासाठी पाणी, संध्यापात्र, पेला, पळी. त्या ठिकाणी तुपाचा, आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा, उदबत्ती लावून घ्यायची, आपल्या उजव्या हाताला समई लावायची. अशा प्रकारे आपण पूजेची सर्व तयारी करावी. सर्वात पहिले आपण आता आचमन करणार आहोत. उजव्या हातावर पाणी घ्यायचं, आचमन करायचं, म्हणजे ते पाणी प्यायचं. असं 3 वेळेस करायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. त्यानंतर 2दा हातावर पाणी घेऊन संध्यापात्रात सोडायचं. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, नमस्कार करायचा. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्यायचं. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री रंधः प्राणायामे विनियोगः. पाणी सोडून द्यावं. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्राणायाम करावा. हात जोडून गणपतीचं, कुलदेवतेचं स्मरण करायचं. ओम सुमोगश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि अपरे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे सता संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 11 वेळा नमस्कार करावा. ओम लक्ष्मी नारायणाभ्य नमः, ओम उमामहेश्वराभ्य नमः, ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः, ओम शची पुरंदराभ्य नमः, ओम इष्टदेवताभ्य नमः, ओम कुलदेवताभ्य नमः, ओम ग्रामदेवताभ्य नमः, ओम स्थानदेवताभ्य नमः, ओम वास्तुदेवताभ्य नमः, ओम एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. त्यानंतर सर्व देवांना अक्षदा वाहून देव संध्यापात्रामध्ये काढून घ्यायचे आहे. संध्यापात्रात देव काढल्यानंतर संकल्प करायचा. पळीमध्ये पाणी घ्यायचं. तिथिर विष्णू तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्चकरणं चैव सर्वविष्णुमयं जगत अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यधौ. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. स्वतःचं नाव म्हणायचं. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं नित्य नैमिक अनुष्ठान सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थं पंचायतन देवता पूजनंच करिष्ये. त्यानंतर पाणी पात्रात सोडून द्यायचं. सर्व दिवावरती आता पाणी घालायचं. ओम पयस्नानम एतावानस्य महिमा तो जायांश्च पूर्वकाः पादोस्य विषवा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि पादयोः पाद्यं समर्पयामि. एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा घालून अर्घ्य तयार करायचं आहे आणि ते अर्घ्याचं पाणी सर्व देवांवर घालायचं. ओम त्रिपादूर्ध्वा उदयत्पुरुषः पादोस्येह भवत् पुनः ततो विक्रामत्साशनानशने अभि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. त्यानंतर देवावरती पुन्हा चांगलं पाणी घालायचं. आचमनीयं समर्पयामि
ततो विराड जायत विराजो अधिपूरुकः स जातो अत्यरिश्च तपश्चात् भूमिमथो पुरः. आचमनीय स्नानांतरेण. त्यानंतर पंचमृत घालायचं किंवा दूध घालायचं. ओम पयः पृथिव्यां पय ओखदीखुपयो दिव्यंतरिक्षे पयोधाः पयस्वतीः प्रदिशः सन्तु मझम्. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानांतरेण पुन्हा चांगलं पाणी घालावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आपोहिष्टामयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे. शुद्धोदक स्नानांतरेण. आता आपण या ठिकाणी गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक करू शकतो किंवा अशा प्रकारे देवांना पंचमृत स्नान झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून आपण त्यांना पुन्हा जागेवर ठेवायचं आहे. आता सर्व देव जागेवर ठेवल्यानंतर देवांना हळदी कुंकू गुलाल अक्षदा व्हायचं आहे. अहिरिव भोगैः प्रजेति बाहुंजाया हेतिं परिबाधमानः अस्तघ्नो विश्वावायुनान् विद्वान् पुमान् पुमान् संपरिपात विश्वतः. त्यानंतर फुलं व्हायची. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मय प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणीं प्रतिगृह्यताम्. गणपतीला दुर्वा व्हावी. पांडुरंगाला बाळकृष्णाला तुळशी व्हावी. आज आमच्याकडे दुर्वा तुळशी उपलब्ध झाली नाही, त्यामुळे आम्ही फक्त आज फुलं वाहतो आहे. आपल्याकडे तुळशी बेल दुर्वा जे आहे ते व्यवस्थित सर्व देवांना वाहा. पुष्पं समर्पयामि. आता फुलं वाहिल्यानंतर देवाला उदबत्ती ओवाळायची आहे. उदबत्ती ओवाळत असताना डाव्या हातानं घंटी वाजवायची. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः अग्रय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. धूपमाग्रापयामि. उदबत्ती ओवाळून झाल्यानंतर तुपाचे निरांजन फुलवातीचा दिवा ओवाळायचा आहे. साज्यंचवर्ती संयुक्तं वनिनायोजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि. आता यानंतर देवासमोर मधल्या बोटाने पाण्याने चौकोनी मंडळ करायचं. त्यावरती दूध साखरेची वाटी ठेवायची आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणी महानैवेद्यम समर्पयामि. देवाला एका छोट्याशा लोट्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. देवाला नमस्कार करायचा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमि. आता देवाच्या आरतीसाठी 5 लांब वाती आपण काढून घेणार आहोत. फुलवातीनं आपण आरती करणार नाही. आरती नेहमी 5 वाती मिळून करायची. त्याला पंचारती असे म्हणतात. त्यानंतर आरतीला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आणि तो दिवा फुलवातीच्या दिव्यावरती लावून घ्यायचा आहे. आता आपण आरती करूया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्ना खजित भरा तुझ गबरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा ऋणजुनते नो पुरे चरणे घागरिया
जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामना पूर्ती जय देव यानंतर आपल्या नेहमीच्या आरत्या म्हणायच्या आहे. देवीची बालाजीची जे तुम्ही नेहमी आरत्या म्हणतात त्या आरत्या म्हणायच्या. आता आपण कापूर आरती लावू. कापूर लावायचा आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्र संगतेन प्रदीप्तवाचा संगतेन निरांजनाति जगदीश कुर्यात्. मन्दालमालांकृतालकाय कपालमालां शिशेखराय दिगंबराय नमः शिवाय. कापूर आरतीला एक पळी पाणी ओवळून पात्रात सोडायचं. त्यानंतर देवाला आरती द्यायची. देवतानाभिवंदनम स्वतः आरती घ्यायची. भक्तानां आत्माभिवंदनम हातामध्ये अक्षता घ्यायची. मंत्रपुष्पांजली म्हणायची. ओम जज्ञेन जज्ञमय जंत देवास्तान धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचंद्रचतुरपूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रस्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो धातु. कुबेराय वै श्रवणायां महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमं समन्वर्यात् ईशात् सार्वभौमस्सार्वैशान्तार्धात् प्रार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकराडदि तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुतः परवेष्टारो मरुतस्यावसंग्रहे आवीक्षितस्य कामप्रियैर्विषवे देवा सभासदिति. ओम एकदन्ता विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नारायणाद्महे वासुदेवादिमहे तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवादिमहे तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम सच्चिदानन्दाद्महे पूर्णबोधादिमहे तन्नो सद्गुरु प्रचोदयात्. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्कारान् करोमि. देवाला अक्षता वाहून द्यायच्या आहे. नमस्कार करायचा. प्रार्थना नमस्कारान् करोमि. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे. अन्यथां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्योहम तव दर्शनात्. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे चियाता. ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी ते निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. रेणुका माता की जय. यानंतर उजव्या हातात पाणी घ्यायचं. केलेलं कर्म भगवंताला आपल्याला अर्पण करायचं. म्हणायचं अनेन प्रातः पूजनेन पंचायतन देवता प्रियता नमम असं म्हणून संध्यापात्रामध्ये पाणी सोडायचं. तत्सद कृष्णार्पणमस्तु. त्यानंतर केलेल्या कर्मामध्ये काही न्यून कमी राहिलं असेल तर भगवंताची क्षमा मागायची. यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् परिपूर्णञ्चास्तु अस्तु परिपूर्णतां. तत्सद कृष्णार्पणमस्तु.
श्रोते हो, आम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.